मिसमॅनेजमेंट जाल्ल्यान सेकंड फेज ऑफ गोवा वॉज व्हेरी टफ फॉर गोवन्स. गोंयकारांक ही फेज खूब त्रास जाले आनी एक कळ्ळें की जंय वॅक्सिनेशन जावपा जाय तें जालें ना. ताज्या खातीर थोड्यो कॅटेगरी थंय हातून पडल्यो आनी वी हॅव गॉन थ्रू अ फेज वीच वी शुडंट बी वॉन्टिंग टू टॉक अबाउट अगेन. आज आमी थर्ड वेव येवपाची अपेक्षा करता. द डीन ऑफ GMC इज ऑन रिकॉर्ड की वी मे एक्सपेक्टेड इन द नेक्स्ट 1 month आनी इम्युनायझेशन करप हें खूब म्हत्वाचें आसा. सो ताज्या खातीर गोंयकारांक जेन्ना आज पॉझिटिव्हिटी रेट देंवला असो सरकार क्लेम करता तेन्ना वॅक्सिनेशन वाडोवप हो प्लॅन सायमल्टेनियसली जावपा जाय. अनफॉर्च्युनेटली द स्टेट गव्हर्मेंट इज गोईंग थ्रू अ फेज ऑफ रॅशनलायझेशन. कितेंय दिवंक जाय रॅशनलायझेशन म्हणना तुका रेशनिंग दिवं. कित्याक कितेंय दिवपा जाय जाल्यार रेशनिंग केल्ले भशेन दितात. म्हणून आय ऑलवेज से दॅट द चीफ मिनिस्टर इज लायक तुजो रशियेचो स्टॅलिन चिकन फेदर प्लकर. कित्याक खंयचीय गोश्ट दिता आसतना ती व्हड करून दाखोवप आनी हें म्हाका दिसना आरोग्या कडेन ताणें खेळप. आज वॅक्सिनेशन सगळें करता आसतना गोंयांत अजून पर्यंत आमी 10% सुद्दां जावना. दीस रिपोर्ट हॅज वीच वी आर गोईंग थ्रू इज कम इन प्रिंट ऑल्सो आनी वी आर टॉकिंग अबाउट इट वेर 4.5 लाखांतले टोटल वॅक्सिनेटेड पॉप्युलेशनान जवळ जवळ 95,00,000 95,000 people have taken the second dose and roughly about 3,65,000 have taken the first dose as on 20th of May. 10% जेन्ना आमी अचीव करना थर्ड वेव येवपाची आसा and this is going to be for the children or their parents. We understand that vaccinations have a problem. वॅक्सीन आज तुका अवेलेबल ना पूण तातूंत रेशनिंग करून शेवटी फायदो कितें. आमी 45+ कॅटेगरी जेन्ना पयली आज पर्यंत जेन्ना आमी वेगळे वेगळे सरकारान कंडिशनां घाली रेसिप्रोकेशन टू कम अँड टेक वॅक्सिन्स हॅज गॉन डावन. आनी सरकार आज पर्यंत आमदारांक पंचायतीच्या सरपंचांक पंच मेंबरांक जिल्हा पंचायत मेंबरांक कोणाकूच कॉन्फरन्सान घेना. सो वन पार्ट इज नोबडी नोज वॉट इज हॅपनिंग. आज आमी साल्वादोर दिनून आसा आज पयलो दीस. आज पयले दिसा दनपारां अजून पर्यंत फ्रॉम मॉर्निंग टू आफ्टरनून वी हॅव हॅड ओनली रफली अबाउट 20 वॅक्सिनेशन्स डन फ्रॉम मॉर्निंग. 20 वॅक्सिनेशनां समज जाल्या इज बिकॉज वन कॅटेगरी वीच इज दे इज फॉर चिल्ड्रन वीथ स्पेशल वीथ डिसेबिलिटीज तांकां आयदर वे फ्रंटलायन वॉरियर्स केल्ले ती कॅटेगरी दवरल्या. दे हॅव केप्ट इट फॉर सी फेरर्स दे हॅव केप्ट इट फॉर टॅक्सीवालाज रिक्षावालाज. ही कॅटेगरी स्पेसिफाय केल्ल्यान कन्फ्युजन तयार केलां. सकाळच्यान खुबशे भुरगे 18 वर्साचे वयर जे रेजिस्टर जाल्या ते हांगा आयले आपलें वॅक्सिनेशन घेवपाक एंड दे वे टोल्ड टू गो बॅक सिन्स दे डोंट फीट इन टू द कॅटेगरी. I fully respect the sentiments of the government trying to categorize and prioritize, but it can be done in a separate queue in the same vaccination center. कित्याक सगळे आवय बापायक दिसता की आपलो चलो फ्रंटलायन वॉरियर. सगळे आवय बापायक दिसता की आपलो चलो सुरक्षीत आसचो. तो एखादी सी फेरर आसत नासत तो एखादी दुसऱ्या कॅटेगरीन पडटा आसत नासत बट ही स्टील इज गोईंग फॉर हीज ब्रेड एंड बटर. तो आपल्या जिवा खातीर आपल्या फॅमिली खातीर तो दीसभर भायर काम करता आनी येता. आमचे स्वता ऑफिसाचे स्टाफ which are frontline warriors were not categorized, neither have they taken vaccinations as on date. There is various category where people today, parents are questioning us, तांकां कित्याक कुशीक हे कित्याक घेवं नाका म्हणून. म्हजी एक कणकणीची मागणी सरकारा कडेन आसा, स्टॉप रेशनिंग वॅक्सिनेशन्स. तुज्या कडेन फक्त 30,000 आयले 35,000 आयले वी अंडरस्टँड. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. ज्या एरियेन येता जे वॅक्सिनेशन सेंटर्स ओपन केल्या थंय तुमी चालू करा, कोणाकूच परत धाडनाका. When the world, a country like US, football stadiums have been taken over for children with disabilities or for senior citizens who can drive in with their cars, where they can be vaccinated in the car and they can go back, where they are trying to reach to the doorstep. We are asking the people who are coming to our doorstep to go back. And categories jenna katta, and you are not able to touch upon the percentage which has been an experience in 45+. म्हजी एकच मागणी आसा, तुम्ही प्रायोरिटी दिल्या तांकां प्रायोरिटी क्यू दवरा, इन द सेम सेंटर्स रेग्युलरी दवरा. सो वॅक्सिनेशनाक पयलें म्हणल्यार कोणूच बेकार उरना. युअर पीपल हू आर कमिंग हियर गेट वॅक्सिनेटेड आनी जितलें वॅक्सिनेशन आमी वाडोवंक शकता जितलें बेगीन, दॅट इज द वे वी अटॅक द थर्ड वेव. थर्ड वेव आमकां अटॅक करच्या पेक्षा आमी थर्ड वेवाक अटॅक समज करतले जाल्यार इम्युनायझेशन इज द ओनली आन्सर. एंड 100% इम्युनायझेशन करतले, we can actually plan with being such a small population
to be the first state in the country to be 100% immunized, 100% vaccinated. पण करतले जाल्यार एक दिशा जाय, एक विचार जाय, एक विजन जाय. ते आज सरकाराकडे परत मागता. कित्याक तुमी आयच्यान तुमी सुरवात केली फॉर वॅक्सिनेशन्स टू बी डन फ्रॉम 18 to 44 ग्रुप विथ कॅटेगरीज. आज तुमी सॉफ्टवेअरानूय घाल्या कॅटेगरीज. थंय वतकर रेजिस्ट्रेशनाक IT डिपार्टमेंट नीड्स टू ensure that they are sufficiently given the infrastructure what they need, whether it is scanner or other things. ना जाल्यार कोण बर्थ सर्टिफिकेट घेवन येता, कोण आनी कितें घेवन येता, त्या लोकांक हू आर डुईंग डेटा ऑपरेशन्स ऑल्सो आर हॅविंग प्रॉब्लेम्स. आमी वॅक्सी एसिस्ट प्रोग्राम सुरू केलो अँड वी रियलायज इज अ सायजेबल पॉप्युलेशन ऑफ पीपल जे डिजिटली सेवी ना, नाजाल्यार तांकां इंटरनेट मेळना सारकें. हे हांकां समज सपोर्ट करतले जाल्यार वॅक्सी एसिस्ट सारकेले प्रोग्रामूय सरकारान करपा जाय, which actually is mandated by the central government through CSCs. सिटीजन सर्वीस सेंटरांतल्या माध्यमांतल्यान रजिस्टर करचे हे आज सेंटरांतल्यान ताका एक म्हयनोभर पयलीं आयिल्लें. ह्या स्टेट गव्हर्मेंटान आज पर्यंत करूंक पावना. कित्याक करूंक पावना हांव नकळो. बट आय फील वॅक्सिनेशन रेशनिंग बंद जावन वी शूड टार्गेट त्या एरियेंतले मॅक्झिमम लोक कोण जमता तांकां वॅक्सिनेट करप. येता तांकां वॅक्सिनेट करून काडप 18+ शूड बी द टार्गेट इफ वी नीड टू अचीव 100% वॅक्सिनेशन. ह्या रेशनिंगान एकूच जातलें. आज जे मिलेनियल थिंकींग आसा द पीपल ऑफ 18+ कॅटेगरी हू आर इन दॅट एज ब्रॅकेट हू आर रजिस्टर्ड ऑर हू कम हियर टू गेट वॅक्सिनेटेड आर टोल्ड की तुका आज जावचें ना, तूं वच. द मायंडसेट इज डिफरंट. तो परत येतलो काय ना तो प्रश्न पडटा. आनी हो भंय जे हांव सगळ्या सरकारा कडेन ह्या माध्यमान मांडटा तो भंय पेरंट्सान आमकां उलयल्लो आसा. फॉर पेरंट्स एवरी चायल्ड इज अ प्रायोरिटी अँड फॉर पेरंट्स फॉर अस एवरी पर्सन इन गोवा शूड बी अ प्रायोरिटी. जे येतात जे वॅक्सिन घेवंक सोदतात तांकां वॅक्सिनेट करप हें आमचें काम आसता, हें आमचें कर्तव्य आसता. आनी प्रायोरिटी दिवंक जाल्यार त्याच सेंटरान प्रायोरिटी क्यू वेगळो जे सरकारान प्रायोरिटीज काडले तांकां दिवचे. उरिल्ली कॅटेगरी जी आसा ते कोण 18 वर्सांची आसा तांकां करून काडचे. सो देर इज अ achievement in every center which results in ensuring vaccinations. The country says that we were going to get by July maximum vaccines. So if we have a plan in place, every day vaccines don't be, the people who are at the centers don't lose productive time. ते जे येतात ते मॅक्झिमम वॅक्सिनेशन करूंक शकता. म्हण सरकारान म्हाका दिसता ही येवजण परत आपल्या मनान घेवची, लोकांक जाय ते करून दिवचे, रेशनिंग बंद करचे आणि वॅक्सिनेशन इफ इज लेट अस नॉट सफर द थर्ड वेव बिकॉज ऑफ दीस कोविड मिसमॅनेजमेंट वीच वी आर ट्रायंग टू फोरसी. पहिल्या वेवांतल्यान हांव उलयत आसा आज पर्यंत थर्ड वेव येवच्या पयलीं उलयता. हो विचार तुमी घेवचो आनी हो चालू करचो आमच्या गोंयकारांक आमच्या भुरग्यांक जिते दवरपा खातीर आनी ते तुमी करतले अशे तरी म्हजी एक मनांतली विचार आसात ते